नमस्कार. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बालगंधर्व रंगमंदिर येथे व्यंगचित्रकार यांचे चित्रप्रदर्शन भरवले आहे. तर आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध व्यंगचित्रकार अमितजी पापळ सर. काय सांगाल की बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शतकवीर बाळकडू नावाचे व्यंगचित्रांचे प्रदर्शन या बालगंधर्व रंगमंदिरात भरवण्यात आले आहे. तर काय संकल्पना होती यामागची? आता हे बाळकडू नावाने दरवर्षी मी करतो प्रदर्शन व्यंगचित्रांचं, पण यावर्षी बाळासाहेब ठाकरेंची जन्मशताब्दी म्हणून त्याचं प्रदर्शनाचं नामकरण आम्ही शतकवीर बाळकडू म्हणून केलं आहे. मागच्या वर्षी हेच वस्त्रहरण बाळकडू अशा नावाने होतं. तर दरवर्षी वेगवेगळा अजेंडा असतो, पण यावर्षी बाळासाहेब ठाकरेंची जन्माची शताब्दी आणि ते स्वतः खूप मोठे व्यंगचित्रकार होते, तर त्याला धरून आम्ही यावर्षी तो अजेंडा ठेवला आहे. लोकांचा प्रतिसाद कसा आहे या प्रदर्शनाला? खूप छान, खूप मस्त मिळतोय. दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळतो. छान. तुम्ही एकंदरीत तुमची सुरुवात कधीपासून झाली व्यंगचित्र काढण्याची? मी चित्र काढायचो आधीपासून आवड म्हणून, पण लॉकडाऊनमध्ये मला हे जास्त चित्र करायला लागलो, मेसेज द्यायला लागलो आणि काही चॅनलवाल्यांना ती आवडली आणि मग तेव्हा मला तो सेन्स अगदी कळाला. मग तेव्हापासून मी जास्त करायला लागलो. तुम्हाला काय वाटतं की समाजात तुमच्या चित्रांचा कितपत परिणाम होतो? असं चांगला परिणाम होतो, कारण मला हे सोशल मीडियावर खूप बघायला मिळतं. अगदी महाराष्ट्रात फिरतात चित्र, प्रतिक्रिया येतात चांगल्या पण वाईट पण येतात, पण महाराष्ट्रात अगदी जातात फिरतात. मी तर पुण्यातच आहे, पण चित्र अगदी यवतमाळ घ्या, नाही तर मुंबई घ्या, अगदी गोव्यापर्यंत खूप फिरतात चित्र. इव्हन कॅनडावरनं कधी कधी मेसेज येतात. एवढी चित्रही फिरतात. तुमची मध्यंतरी काही चित्र खूप गाजली राजकारणातली, पुण्यातल्या, ते आपण बघू. भूखंडावर बरेच राजकारणाने काही काही उपयोग केले, मी त्यावर व्यक्त झालो माझ्या पद्धतीने. तर ती काही चित्र आता इथं आहेत, आपण बघूया. जसं की हे चित्र त्यापैकी ही व्यक्त झालेलं जे व्यक्त झालं ते ही चित्र आहेत. काही पुण्यात जे काही घटना घडल्यामध्ये, तर त्यावर मी वेळोवेळी माझ्या चित्रातनं मी फटकारे ओढायचा प्रयत्न केला. तर ही चित्र आहेत ती काही बघा. आपण बघू शकतो अमितजींनी स्वतः काढलेली चित्रे. त्यापैकी कोरेगाव पार्कमध्ये हे घडलेलं प्रकरण, त्यावर हे केलेलं चित्र. व्यंगचित्रांच्या माध्यमातून तुम्ही आजकालच्या तरुणांना काय संदेश द्याल? सद्विवेक बुद्धी जागी ठेवा. राजकारणाकडं चांगल्या ह्याने बघा. राजकारण चांगलं करायचं शेवटी, त्यावरच तर आपलं सगळं चालतं. तर सद्विवेक बुद्धी जागी ठेवा, हाच मेसेज आपल्याबरोबर होते प्रसिद्ध व्यंगचित्रकार अमितजी पापळ सर.